चला आज मैत्रिणींनो, आज आपण डाळीच्या पिठाच्या आंबोळ्या करूया। कोणी त्या डाळीच्या पिठाच्या पोळ्या म्हणतं, कोणी काही पण त्यांच्या पद्धतीने जे असेल तशा पद्धतीने बोलतात ती लोक। पण आता हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 वाट्या आणि त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालणार आहे आणि बाकी तिखट मीठ वगैरे हे दाखवणार आहे। पण याच्यात कांदा टाकला तरी चालतो, टोमॅटो घातला तरी चालतो, पण प्रवासात कांदा टोमॅटो चालत नाही कारण ते लवकर खराब होतं। म्हणून मग डब्यातनं किंवा शाळेमध्ये ऑफिसमध्ये जाताना प्रवासात नेताना ह्या आंबोळ्या नेलेल्या चांगल्या असतात। त्या कशा सांडत नाही, वाया जात नाही आणि खराबही लवकर होत नाही। म्हणून नुसतं तिखट मीठ घालून केलेल्या जास्त चांगल्या होतात आणि मऊ होतात तशा त्या। आता दाखवते 2 वाट्या डाळीचं पीठ। डाळीचं पीठ मी घेतलेलं आहे 2 वाट्या। हे कोथिंबीर भरपूर घालायची, छान लागते कोथिंबीर। त्याच्यामध्ये तांबडं तिखट साधारण हा 1 चमचा घातलेला आहे मी। थोडंसं घालून घेते कारण ते चवीला मग चांगलं लागतं। आणि थोडासा गोडा मसाला घालायचा, त्याच्यामध्ये थोडा हिंग घालायचा आणि हळद आणि त्याच्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आपलं बाहेरचं पीठ कसं असतं तसं त्या पद्धतीने साधारण थोडंसं त्याच्यापेक्षा सैल मी हे करून घ्यायचं, पातळ करायचं। ते जास्त पातळ करायचं नाही। सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं। याच्यात कांदा टोमॅटो वगैरे घातले ना चव लागते, चांगली चव छानच लागते त्याची। पण ते कसं होतं, खराब होतं लवकर, त्यामुळे ते नाही घालायचं। लगेच तुम्ही घेणार आणि खाणार असाल ना ताजं तर चांगलंच आहे, मग काही घालायला हरकत नाही त्याच्यामध्ये। मीडियम गॅसवरती फ्लेमवरती ठेवलेला आहे, गरम झालेला आहे। त्याच्यावरती तेल लावून घ्यायचंय। तेल लावून घेतलंय भरपूर। त्याच्यावर पसरवायचं आहे, ते पसरवून घेते आता मी ते। बघा साधारण असे पातळ आहे कंसस। असं पसरवलं तरी छान पसरलं जातं अलगद हाताने वरचीवर। आता हे मी झाकून ठेवणार आहे। छान वर्ण पण पचलेला आहे तो, म्हणजे आता त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं थोडं, म्हणजे जास्त कोरडा होत नाही तो। हळूहळू कडेने सोडून घ्यायचं, असं उलटा करायचा। तो छान भाजली गेलेली आहे दोन्ही बाजूने। आता मी तुम्हाला एक दुसरी दाखवते परत। याचा वास छान येतो बरं का, आपण जेव्हा टाकतो ना त्याच्यावर ते भाजलं जातं ना, त्याच्यावर मी झाकण ठेवते। त्याचा वास इतका छान येतो ना, वासावरच खाण्याची इच्छा होते। अशा पद्धतीने आपल्या डाळीच्या पिठाच्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत। हे बघा किती मऊ असतात, बघा किती छान होतात आणि चवीलाही चांगल्या लागतात। प्रवासात आणि घरी डब्यात वगैरे खायला चांगले असतात आणि हे टिकतात जास्त दिवस। त्यामुळे खा आणि मस्त राहा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा।